तद्विद्यात्मानं तन्निष्ठापरायणः गच्छन्तः पुनरावृत्ति ज्ञाननिर्धूतकल्मषः। क्षेत्रवासी गाव अंबाजी अगम येथे दिवसाचा पंधरा परिणाम पत्ता आणि पाचवा दिवस आहे आणि पाचव्या दिवसाची प्रवर्तन सेवा मध्य पामराकडे आलेली आहे. आज आपल्या प्रवर्तन सेवेसाठी घेतलेला तो श्लोक आहे सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 5 आणि 5व्या अध्यायातील हा 17व्या क्रमांकाचा श्लोक आहे. आणि 5वा अध्याय जो आहे तो कर्मसन्यास योग, म्हणजे कर्म करून संन्यास कसा प्राप्त करायचा हे आपल्याला शिकायचं असेल, अनुभवायचं असेल तर ज्ञानेश्वरीच्या 5व्या अध्यायातून आपल्याला हे शिकता येईल. आणि हा कर्मसन्यास योग आपण जर पूर्ण पिढीला पाहिली तर अर्जुन हा भगवंताला या ठिकाणी एक शंका विचारतात किंवा प्रश्न विचारतात की हे देवा, जो ज्ञानी आहे तर तो ज्ञानी कसा आहे, त्याची लक्षणे काय. आणि म्हणून भगवंत या श्लोकाद्वारे ज्ञानाची 4 लक्षणे सांगतात आणि 4 लक्षणे सांगून ज्ञानी या विश्वामध्ये कसा ओळखावा त्याची ओळखण्याची खूण सुद्धा या श्लोकामध्ये भगवंताने अर्जुनाला सांगितलेली आहे. तेव्हा आजचा जो योग आहे तर आपल्या गावचे पांडुरंग महाराज किंवा आपल्या जुन्या नावाप्रमाणे बुधराज बाबा त्यांनी मला फोन केला की आपल्याला सत्रामध्ये प्रवचनाची तारीख आणि आपण आतापर्यंत माऊली प्रभाकर महाराजांच्या चित्राने आजची ही सेवा मध्य पामराकडे आलेली आहे प्रवचनवृत्ती. आणि गीता तत्व जे आहे तर कौरव आणि पांडव यांचं युद्ध गीतेमध्ये आपल्याला जर अनुभवता आलं तर कळेल. आणि मी तर नेहमी सांगतो की कौरव पांडवांचं युद्ध हे महाभारतामध्ये झालेलं आहे, त्याला महाभारत म्हणतात. ज्याला श्रीमद भगवद्गीता आपण म्हणतो त्या श्रीमद भगवद्गीतेमध्ये ते युद्ध नाही आहे. फक्त श्रीमद भगवद्गीतेत एवढंच आहे की विजय कोणाचा होता. अगदी शेवटचा श्लोक आहे की विजय कोणाचा होईल. आणि संजय धृतराष्ट्राला सांगतो की ह्या पार्टीमध्ये भगवान श्रीकृष्ण आहे. म्हणजे अगदी लांबून सांगितले, स्पष्ट संजय बोललेला नाही की पांडवांचाच विजय होईल असं न सांगतात की ज्या पक्षामध्ये ज्यांच्या बाजूने भगवान श्रीकृष्ण आहेत त्याच पक्षाचा विजय होईल असे संजय महाराज सांगतात. आणि संजय हा
कौरवांकडे घोडेपालखी होती. म्हणजे घोडे खरेदी करायचे असतील तर त्या संध्याला घेऊन जायच्या आणि मग कशा पद्धतीने म्हणजे उत्तम घोडा कोणता आहे ते खरेदी करायचं काम त्याच्याकडे होतं. आणि घोड्याला काही आजार झाला तर हा संजय त्याने म्हणजे डॉक्टर पण होते. म्हणजे काही आजार झाला तर तो आजार पण त्याला समजायचा दुरुस्त करायचा. म्हणजे एक प्रकारे थोडक्यात की कौरवांकडे तो नोकरीसाठीच होता. पण जेव्हा हे युद्धाचं ठरलं तर त्यावेळेला धृतराष्ट्राने व्यासमुनीकडं आपलं मनोगत व्यक्त केलं की आता मी जर आंध्र नसतो तर हे युद्ध मलाही खाता आलं असतं. आणि म्हणून व्यासमुनीने एक करुणा दाखवली आणि संजयाला दिव्यदृष्टी दिली. आणि संजयाला दिव्यदृष्टी देऊन मग संजयाने महाभारताचे युद्ध हे हस्तिनापुरापासून कुरुक्षेत्राचं युद्ध धृतराष्ट्राला उत्तम प्रकारे त्याने सांगितलेलं आहे. त्याच्यातून आपल्याला दूरचित्रवाणी जे आपण पहिले दूरवाणी रेडिओला काय म्हणतात आकाशवाणी. रेडिओ म्हणजे आकाशवाणी आणि ही दूरचित्रवाणी म्हणजे आता टी व्ही. म्हणजे लांबचं चित्र त्या टी व्हीवर आपल्याला पाहायला मिळत आहे असं. आणि त्यावेळेला संजय म्हणजे इथे बसून कुरुक्षेत्रावर पाहत होता आणि तिथे सांगत होता. म्हणजे दिव्यदृष्टी त्याला दिली होती. मला वाटतंय संजयाला दिव्यदृष्टी देण्याऐवजी धृतराष्ट्राला दिली असती तर काही फरक नसता पडला नाही का. म्हणजे आध्यात्मिक माणूस गुंतवायची गरज नसते लागली. संजयाला कशाला उगीच गुंतवलं ना. त्याच्यामध्ये धृतराष्ट्राला ती म्हणजे दिव्य दृष्टी दिली असती नाही का. दिव्यदृष्टी देण्याची दृष्टी दिली असती तरी पण बरं झालं असतं. पण भगवंताने त्याला काही दृष्टी दिली नाही. तर दृष्टी दिली असती तर आता वेगळं महाभारत घडलं असतं. आणि भगवंताला वेगळं महाभारत घडवायचं नव्हतं. जसं व्यासमुनी लिहिले तसंच ते घडवून आणायचं होतं. म्हणून संजयाला दृष्टी दिली. आता या ठिकाणी या श्लोकातून तद्बुद्ध्यस्ता तदात्मानं तन्निष्ठा तत्परायणा. म्हणजे चारच गोष्टी या श्लोकात भगवंताने अर्जुनाला सांगितले. तद्बुद्ध्या एक, दुसरी आहे तदात्मानं, तिसरी तन्निष्ठा आणि चौथा जो भाग आहे तो तत्परायण. म्हणजे हे चार या ठिकाणी म्हणजे लक्षणं भगवंताने ज्ञानाची चार लक्षणं सांगितलेली आहेत. आणि असा जो ज्ञानी ही चार लक्षणं ज्याच्याकडं असतील गच्छन्त अपुनरावृत्ती ज्ञान निर्धुत कल्पशः. म्हणजे अशा प्रकारे गच्छन्त म्हणजे प्राप्त म्हणजे अपुनरावृत्ती ज्ञान निर्धुत कल्मषः. कल्मष म्हणजे पाप. कल्मष म्हणजे पाप. तर या ठिकाणी भगवंत सांगतात की ही चार लक्षणं ज्याच्याकडं आहेत आपल्याला पाहायला मिळतील तो ज्ञानी आहे. आणि तो ज्ञानी आहे आणि त्याची जी फलश्रुती आहे ती फलश्रुती त्यांनी सांगितलेलं आहे की तो ज्ञानी निर्धुत कल्मषः. म्हणजे त्या ज्ञानाच्या बळावर त्याच्या जीवनामध्ये जे काही पाप झालं असेल ते संपूर्ण पापाचा नाश झाल्यामुळं पुनरावृत्ती गच्छतः. म्हणजे त्याला पुनरावृत्ती नाही. त्याला जन्ममृत्यू जो आहे त्या जन्ममृत्यूवर त्याने विजय मिळवला कोणी जो ज्ञानी आहे असं. तर ही जी चार लक्षणं ज्ञानाची आहेत. पहिलं लक्षण आहे तर बुद्ध्या असं. म्हणजे आपली जी बुद्धी आहे ती बुद्धी तर म्हणजे भगवंत असं. म्हणजे
त्याने आपली बुद्धी स्थिर केलेली आहे. असं म्हणजे पहिला प्रश्न असा आहे की परमार्थ करण्यासाठी आपल्याला बुद्धी निश्चय आत्मज्ञान, असं म्हणजे परमार्थ करण्यासाठी भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी आपल्याला बुद्धीची गरज आहे. आणि बुद्धीची गरज म्हणजे बुद्धीचा जो निश्चय आहे, बुद्धी निश्चय हा परब्रह्मी असला पाहिजे. आणि पहिली गोष्ट मी नेहमी सांगतो की मन हे चंचल आहे. मन चंचल अति धीर बळ. आणि त्या मनाची चंचलता नष्ट करून मनाला स्थिरता आणून आणि बुद्धी जेव्हा निश्चय करेल तर त्याच वेळेला आपल्याला काय होईल की भगवत स्वरूपाकडं प्रेम श्रद्धा निर्माण होईल. आणि म्हणून तद्बुद्ध्या म्हणजे त्या ठिकाणी भगवंत अर्जुनाला सांगतात की आपली जी बुद्धी आहे ती बुद्धीची मोहर आपल्याला भगवान परमात्म्याकडं स्थिर केली पाहिजे, लावली पाहिजे. दुसरं जे आहे तादात्म्यानं, असं म्हणजे तादात्म्यानं म्हणजे तत्व भगवंताच्या स्वरूपाकडं आपण तद्रूप होऊन राहिलो पाहिजे. हे दुसरं लक्षण आहे. तिसरं लक्षण आहे तन्निष्ठा, असं म्हणजे आपली जी निष्ठा आहे ती निष्ठा सुद्धा भगवतचरणी आपण लावली पाहिजे. आणि भगवतचरणी आपली निष्ठा जर स्थिर केली तर तिथे तर भगवत सांगतात की श्रद्धावान लभते ज्ञान. श्रद्धावान जो आहे त्याला ते लभ्यते म्हणजे ज्ञान प्राप्त होईल, असं. आणि म्हणून चौथा जो प्रकार आहे तो मत परायण, म्हणजे जे मत स्वरूपी परायण म्हणजे सतत नित्य माझ्या ठिकाणी रत आहे, अशी ही 4 लक्षणं या ठिकाणी भगवंताने अर्जुनाला सांगितली आहेत. आणि या 4 लक्षणयुक्त जो आहे तो ज्ञानी आहे. आणि ते जे ज्ञान आहे जिथे भगवंत सांगतात की ते ज्ञान पैदा करावे, जरी मणी हाती आणावे तरी सांगताया बजावे सर्वस्वीशी. आणि भगवंत सांगतात की ते जे ज्ञान आहे तर ते जे ज्ञान म्हणजे आत्मज्ञानाविना पार्थ सर्व कार्य निरर्थकम. भगवंत अर्जुनाला सांगतात की हे पार्था, हे अर्जुना, हे विश्वामध्ये अनेक प्रकारचं ज्ञान आहे. ज्ञानाचे अनेक प्रकार आहेत, परंतु जे खरं ज्ञान आहे ते आत्मज्ञान आहे. आणि आत्मज्ञानाशिवाय इतर जी ज्ञानं आहेत ती कशी निरर्थक. कारण आपण मनुष्य जन्माला आल्यानंतर इतर जी ज्ञानं आहेत ती ज्ञानं थोडक्यात ती पोट भरण्याची ज्ञानं आहेत. ते जे ज्ञान आहे ते विषयाचं ज्ञान आहे. आणि आत्मज्ञान जे आहे ते भगवत स्वरूपाकडे नेणारं आहे. भगवत रूप आपल्याला व्हायचं आहे. आणि म्हणून आत्मज्ञानाविना पार्थ सर्व कार्य निरर्थक. ते ज्ञान आपल्याला प्राप्त करायचं आहे. आणि ते जे ज्ञान आहे भगवंत ते ज्ञान पैदल ते खरं ज्ञान ते आहे. तरी मनाची आणावे म्हणजे आपल्याला वाटलं की आपल्याला आत्मज्ञान प्राप्त करायचं आहे, ते योग्य ज्ञान आहे ते प्राप्त करायचं आहे, तर संताया बघावे सर्वस्वी. तर आपल्याला संतांना, सद्गुरूला, ऋषीमुनींना शरण जावं लागेल. कारण संतांना शरण गेल्याशिवाय, सद्गुरूला शरण गेल्याशिवाय आपल्याला ते आत्मज्ञान प्राप्त होणार नाही. जसं आत्मज्ञान प्राप्तीसाठी आपल्याला संतांची गरज आहे. आणि आत्मज्ञान प्राप्त झाल्याशिवाय आपल्याला परमात्मा ज्याला म्हणतो तो परमात्मा सुद्धा आपल्याला प्राप्त होणार नाही. जसं म्हणजे मनुष्य प्राण्याला आत्मज्ञान प्राप्तीसाठी संतांची गरज आहे, तशी परमात्मा प्राप्तीसाठी आपल्याला ते ज्ञान प्राप्त करून म्हणजे आत्मज्ञानाची अनुभूती आल्याशिवाय परमात्मा सुद्धा आपल्याला प्राप्त करता येणार नाही. आणि आत्मज्ञान प्राप्त करून
परम स्वरूपाला प्राप्त झाल्याशिवाय आपल्याला म्हणजे जी पुनरावृत्ती आहे, पुनरुक्ती जन्म पुनरुक्ती मरणम जननी जगते पुनरुक्ती शयनम, ही जी स्थिती आहे ती स्थिती आपल्याला प्राप्त करता येणार नाही. आणि म्हणून या श्लोकावर माऊली ज्ञानोबरायाने इतकं सुंदर वक्तव्य केलेलं आहे का, बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण भविष्य. म्हणजे माऊलीने ओटीबद्ध रूपाने इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे की बुद्धिनिश्चय आत्मज्ञान, बुद्धीचा निश्चय झाला तर आपल्याला आत्मज्ञान प्राप्त करता येईल. पण आत्मज्ञान जे आहे तर ते बाहेर नाही. आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी आपल्याला आपल्या या देहावर विशिष्ट अशा प्रकारची प्रक्रिया करायची आहे. आणि देहाव्यतिरिक्त आपण ते ज्ञान प्राप्त करायला गेलो, कुठे गेलो, काशीला जा, मथुरेला जा, केदारला जा, गंगासागरला जा, कुठेही आपण गेलो तरी आत्मज्ञान हे कुठेच आपल्याला मिळणार नाही. आत्मज्ञान प्राप्तीसाठी फक्त संता वाचून या नाम नये आता साधने साधिका कोटी, असं म्हणजे ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपल्याला नितांत नामाची गरज आहे. आणि ते जे नाम आहे ते नाम सुद्धा आपल्याला या विश्वाच्या पाठीवर कुठेच उपलब्ध नाही. आणि म्हणून त्या नामाला एक गुह्य शब्द वापरलेलं आहे की ते नाम त्या विश्वाच्या पाठीवर आपण नेहमी सांगतो की 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण तुम्ही धडोळी तरी ते नाम कुठेच पाहायला मिळणार नाही. गीतेत पण ते नाम नाही आहे, भागवतात नाही, शास्त्रात कुठेच तुम्हाला ते नाम पाहायला मिळणार नाही. म्हणून त्याला गुह्य शब्द वापरलेला आहे. आणि ते फक्त एका सद्गुरूकडूनच प्राप्त होईल. आणि ते जे नाम आहे ती प्रणाम शक्ती आहे. म्हणजे ती नामाची प्रक्रिया या विश्वाच्या पाठीवर कुठेच लिहिलेली नाही, किंवा कुठेच ती लिहिलेली पाहायला भेटणार नाही. फक्त एका सद्गुरूकडे ती वस्तू ते दुकान गुरुकडे ठेवलेलं आहे. आणि ते नाम जेव्हा आपल्याला प्राप्त होईल, नामाने बुद्धीचा निश्चय होईल. आणि बुद्धीचा निश्चय झाला की ते जे नाम आहे ते आपल्याला आत्मज्ञानाकडे घेऊन जाईल. आता आत्मज्ञान म्हणजे आत्म्याची ओळख करून घेते. आता आत्म्याचं जे अधिष्ठान आहे तर ते आपल्या या शरीरामध्ये हृदयाच्या ठिकाणी आहे. तर मी मागे पण सांगितलं की हृदय म्हणजे आपल्या इथे जे आपल्या मुठीएवढं हृदय आहे, जे रक्ताचं म्हणजे अशुद्ध रक्त शुद्ध करून पुन्हा शरीराला पाठवतंय ते जे हृदय आहे, तर त्या हृदयाविषयी संतांनी ऋषीमुनींनी सांगितलं नाही आहे. तर याच शरीरामध्ये एक सूक्ष्म हृदय आहे. जनाबाई सांगतात की इडा पिंगाला सुषुम्ना तिन्ही आहे हृदय पूर्ण. आता वास्तविक पाहता हे ज्या 3 नाड्या आहेत तर या 3 नाड्यांचा हृदयाशी काही संबंध नाही आहे. पण जनाबाई सांगते की इडा पिंगाला सुषुम्ना तिन्ही आहे हृदय पूर्ण. असं म्हणजे तिन्ही नाड्या आपल्या हृदयाच्या ठिकाणी पाहायच्या आहेत. म्हणजे मला वाटतं हृदयाचं जे हृदय आणि हृदयाचं स्थान हे काहीतरी वेगळं स्थान आहे. मला वाटतं कदाचित ते नाभी कमलाच्या ठिकाणी असलं पाहिजे की ज्या ठिकाणी इडा पिंगला आणि सुषुम्ना तिन्ही एकत्र येतात, ज्या ठिकाणी एकत्र येतात त्याला हृदय भवन असं जनाबाईंनी सांगितलेलं आहे. आणि तिथे जाण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर हृदय कमळावरील असेल, मी जरी म्हणे मुक्त होशी किंवा धन्य होशी, आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर त्या हृदयरूपी कमळावर आरूढ व्हायचे. आणि तिथे आरूढ होण्यासाठी आपल्याला नामाची
आहे आणि ते नामसुद्धा प्रणाम पाहिजे ते अक्षरातीत आहे, ते शब्दात कुठेच लिहिलेलं नाही असं ते नाम आहे. ते नाम आपल्याला प्राप्त झालं आणि ज्याला ते प्राप्त झालं तो ज्ञान, तो खरा ज्ञानी की त्याला ते ज्ञान प्रणाम ते ज्ञान प्राप्त झालं आणि ते ज्ञान प्राप्त झालं की ब्रह्मरूप भावी आपण हे तत्व फार श्रेष्ठ आहे. ब्रह्मरूप भावी आपण म्हणजे त्याला वाटत आहे की मी आता ब्रह्म झालो, ब्रह्मस्वरूपाला मी प्राप्त झालो, ब्रह्मरूप भावी आपण म्हणजे स्वतःलाच असं समजतो की मी आता ब्रह्म झालो आणि मी आता ब्रह्म झालो अशी त्याची धारणा, दृढ धारणा होते. ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण आणि मग तिथे निष्ठा शब्द वापरलेला आहे. निष्ठा म्हणजे श्रद्धा, म्हणजे ब्रह्माविषयीची मला वाटतं आहे श्रद्धेपेक्षा निष्ठा श्रेष्ठ आहे. म्हणजे जवळजवळ ते आहे समतुल्यच आहे, पण निष्ठा शब्दाला अधिक महत्त्व आहे. ब्रह्मनिष्ठा राखी पूर्ण तत्परायण अहर्निशी, म्हणजे ब्रह्मविषयीची निष्ठा आणि श्रद्धा याच्यामध्ये पण फरक आहे. हे श्रद्धेनं आपण सगळं काही करतो, देवपूजा आपण करतो, यात्रेला जातो, म्हणजे काही श्राद्ध करणे, पूजनीती करणे, हे जे आपण जे इतर कार्य करतो ते श्रद्धेने करतो. पण निष्ठा जे आहे तर ही निष्ठा फक्त ब्रह्माच्या ठिकाणी लागू आहे. म्हणजे जे ब्रह्मतत्वाविषयी जे व्रत आहेत त्यांच्या ठिकाणी ही निष्ठा आहे आणि तिची निष्ठा आपल्याला पूर्ण राखायची आहे, सांभाळायची आहे आणि तत्परायण अहर्निशी. आणि मग ब्रह्माविषयी थोडक्यात की आता आपण ब्रह्म झालेलो आहोत आणि ब्रह्मामध्येच आपल्याला रात्रंदिवस लीन व्हायचं आहे. तुकोबांच्या की दिनरतीने हाची गंगा गोविंदाचे ओवाळे. रात्रंदिवस आपल्याला त्याच्यामध्ये तत्परायण म्हणजे बाहेर निघायचंच नाही, रात्रंदिवस भगवंताचं नामस्मरण आपल्याला करायचे. अगदी घरी वाचे, गोड नाम तुकोबाचे, म्हणजे वाचलेलं सुद्धा तुकोबाने काय केलेले म्हणजे सांगितलेले की तू तुला घ्यायचंच आहे ना तर विठोबाचंच नाम घे. असं ऐकायचं आहे, कानाने ऐकायचं आहे तर विठोबाचीच भूमिका म्हणजे अशा पद्धत करायचं. म्हणजे ब्रह्मामध्येच लीन होऊन आपल्याला राहायचं आहे अशी या ठिकाणी माऊली समुदायाने आयुष्य व्यापक ज्ञान घडे. म्हणजे ही या ठिकाणी जी 4 लक्षणे ज्ञानाची सांगितली ते ज्ञान आयुष्य व्यापक ज्ञान घडे जयाची या हृदया निश्चित आहे. म्हणजे हे जे ज्ञान आहे ते ज्ञान व्यापक असं. आता आपण नेहमी पाहतो की एक दिवशी जीव कला आणि तो सगळा सोयला, म्हणजे आपल्या सगळ्यामध्ये जो आत्मा आहे तर तो एक दिशी आहे. त्याला एक विशिष्ट प्रकारे जरी तो डोळ्याने दिसत नाही तरी त्याला एक विशिष्ट प्रकारचा आकार आहे, आकार घेतलेला आहे त्याने असं. आणि व्यापक म्हणजे तो सगळा सोयरा, म्हणजे विश्वव्यापक जो आहे ऐसे व्यापक ज्ञान घडे. जेव्हा आपल्याला ही 4 लक्षणं ज्ञानाची आपल्या ठिकाणी आपल्याला अनुभवायला येतील त्यावेळेला ऐसे व्यापक ज्ञान घडे जयाची या हृदयात निश्चित आहे. आपण परवा आंबोलीला पाहिल्याचा विषय झाला की आता या ठिकाणी एक हवेची पोकळी निर्माण झाली आणि हवेची पोकळी निर्माण झाल्यानंतर 4ही बाजूने हवा धावते आणि 4ही बाजूने हवा धावली की तिथे त्यांचा संघर्ष होतो आणि ते वेगळं आकार घेते आणि ते हवा अशी फिरत फिरत वर जाते. आपण तिला वाहू म्हणतो किंवा वावटण म्हणतो. आणि आज आपण पाहतो तर त्याचप्रमाणे जेव्हा हे ज्ञान त्याला प्राप्त होईल ही 4 लक्षणं त्या जीवाच्या ठिकाणी त्या ध्यानाच्या ठिकाणी निर्माण झाले, हे ज्ञान त्याला प्राप्त झालं तर आयुष्य व्यापक ज्ञान
जी हवा भरलेली आहे, भरपूर हवा भरून राहिलेली आहे, पण जेव्हा एक विशिष्ट पोकळी निर्माण होते त्यावेळेला चारही बाजूने हवा तिथे आणि एक वेगळा आकार घेते. तसं जो ज्ञानी या संज्ञाला प्राप्त झाला, तर ज्ञानी संज्ञाला जो देह प्राप्त झाला ऐसे व्यापक ज्ञान झाले. या विश्वामध्ये ओतप्रोत भरलेलं जे व्यापक ज्ञान आहे ते दयाच्या हृदयात आहे. ते चारही बाजूने काही दिशांनी ते व्यापक ज्ञान धावत आलं. कुठे धावत आलं तर त्याच्या हृदयाच्या ठिकाणी, त्या हृदयाच्या ठिकाणी म्हणजे आत्मज्ञानाच्या ठिकाणी, त्या आत्मज्ञानाचा शोध घेत तिथे आहे. आणि तयांची समता दृष्टी बोले विशिष्ट माऊली सांगते की मग त्याच्या ठिकाणी समता निर्माण होते. हिने काय सांगू असं ते व्यापक ज्ञान त्याला प्राप्त झालं, हृदयाच्या ठिकाणी ते आलं की त्याची जी स्थिरता आहे, समता म्हणजे त्या बुद्धीच्या ठिकाणी समता निर्माण होईल. आणि समता निर्माण झाली की मग माऊलीच्या वृत्तीप्रमाणे हे विश्वच माझे घडत अशी मती दयाची स्थिर किंबवनाचाराचं आपण आलं. म्हणजे इथे माऊलीची ओवी आहे, या ओवीचा आपण विचार केला तर माऊली या विश्वामध्ये देहरूपाने शिल्लक नव्हती. देहरूपाने शिल्लक नव्हती. आपण जरी ज्ञानी झालो, आपल्याला जरी ज्ञान झालं, पण अद्याप आपल्या ठिकाणी असलेला देहकरूचा हा संपलेला नाही. जरी ते ज्ञान प्राप्त झालं, जवळजवळ सगळ्यांना ते ज्ञान आहे, पण जरी ज्ञान आहे तरी हे विश्वच माझे घर ही एवढी प्रगल्भ बुद्धी अद्याप आमची झालेली नाही. बुद्धीच्या ठिकाणी आपल्याला जे पिडाल आहे ते पिडाल अद्याप नष्ट झालेलं, ज्ञान झालं त्याला पण पिडाल गेलं नाही. असं तसं माऊलीचं तसं नव्हतं. हे विश्वच माझे जर अशी मती म्हणजे बुद्धी, त्यांची बुद्धी इतकी स्थिर माऊलीची झाली की हे विश्वच माझं घर आहे. तर विश्वच त्याचं घर आहे, तिथे काहीच शिल्लक राहिलं नाही. अचल आपणाचे झाला म्हणजे या विश्वामध्ये जेवढे जीवजंतू आहेत, अगदी दगड धोंडा वृक्ष लिविंग सहित ते मीच झाले. म्हणजे एवढी बुद्धी माऊलीची स्थिर झाली. आणि आपल्याला सुद्धा ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर तयाची समता दृष्टी बोले विशेष माऊली सांगते की मग त्याची बुद्धी आहे ती झाल्यानंतर त्याची जी दृष्टी आहे ती समतेवर आली. मग जगाकडे पाहताना समोर जी व्यक्ती आहे ती ब्रह्मस्वरूपच आहे. अशी त्याची दृष्टी त्या साधकाची, त्या ज्ञानाची, त्या संन्यासाची अशी दृष्टी झालेली आहे की हे सगळं जग हे ब्रह्मरूपच आहे असं. आणि ब्रह्मरूप जग पाहण्यासाठी माऊली सांगते की ब्रह्मरूप भावी आपण म्हणजे स्वतः जेव्हा ब्रह्म झाला तेव्हा त्याला संपूर्ण जगत ब्रह्म दिसायला लागलं. आणि मग त्याच्यातून आपल्याला एवढी अनुभूती घ्यायची आहे की जर जग आपल्याला ब्रह्मरूप दिसत नसेल, जगातील दोष जर आपल्या समोर येत असतील, तर अद्याप आपण ब्रह्मरूप भावी आपण या स्थितीला आपलं ज्ञान पोहोचलेलं नाही. आणि म्हणून एक आपण पाची जैसे ते देखती विश्व तैसे, एक बोलणे कायसे नवले. पुढे सांगतात की एक आपण पाची जैसे म्हणजे मी एक ब्रह्मरूप झाल्यानंतर, ब्रह्मस्वरूप झाल्यानंतर ब्रह्माची जी लक्षणं आहे ती मला प्राप्त झाल्यानंतर ते देखती विश्व तैसे म्हणजे माझ्यासारखं ते विश्व आहे, माझ्यासारखं ते संपूर्ण विश्व आहे अशी त्या ज्ञानाची धारणा होईल. इथपर्यंत आपल्याला पोचायचं आहे असं. कारण जोपर्यंत ब्रह्मस्वरूप आपल्याला प्राप्त होत नाही किंवा ज्ञानाने ते प्राप्त झालेलं आहे, परंतु ती क्षमता आपल्या ठिकाणी अद्याप आलेली नाही. नीचपणा म्हणजे
समाजाची देशात्मक भावना ही जोपर्यंत नष्ट होत नाही आणि गीतेचं तत्वच एवढंच तत्व आहे गीतेचं की हे संपूर्ण जग तुम्ही ब्रह्मरूप पहा. समदृष्टी फक्त आपली झाली पाहिजे आणि समदृष्टी होण्यासाठी गीता तत्व आहे. आता याच्यात जरी आपल्याला 3 भाग सांगितले, कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड, पण लोकमान्य टिळकांनी स्पष्ट सांगितलं की संपूर्ण गीता गीतेची तर लोकमान्य टिळकांनी 3 भाग नाही पाडले, कर्मकांडच आहे. लोकमान्य टिळकांनी म्हणजे योग्य अभ्यास करून त्याचं अनुकरण करून अनुभूती घेऊन सांगितलं की गीता ही कर्मकांडी आहे. असं जरी आता आपण 12 ते 18 पर्यंत गेलो ज्ञानकांड, त्याच्यासुद्धा ज्ञानकांड आहे का? ज्ञानकांड नाही आहे, कर्मकांडच आहे. कर्मच करायला सांगितलं आपल्याला. म्हणजे 18च्या 18 अध्यायामध्ये गीता आपल्याला कर्म करायला सांगते, पण ते कर्म कोणते? अकर्म नाही, सत्कर्म. सत्कर्म करा. तर सत्कर्म म्हणजे भगवंताविषयी करणे, देवाविषयी नाही. देवाविषयी करणे तर देवाचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत. आपण नेहमी सांगतो की आपण भगवान शंकराला जर शरण गेलो तर तुम्हाला कैलास लोक प्राप्त होईल. पण कैलास लोक प्राप्त झाला तरी जन्ममृत्यूची राहणी शिकणार नाही. ब्रह्माची भक्ती केली तुम्हाला ब्रह्मलोक प्राप्त होईल, सत्यलोकाला जावं, पण काळांतराने पुन्हा तुमची अधोगती होईल. आणि विष्णू लोकाला जरी आपण गेलो विष्णूची भक्ती करू तरी तिथून सुद्धा आपली अधोगती आहे. आणि म्हणून त्याला भगवान परमात्मा आपण म्हणतो, त्या भगवान परमात्म्याची भक्ती आपल्याला करायची आहे. आणि ती भगवान परमात्म्याची भक्ती आपल्याला एकदा प्राप्त झाली की ते जगती विश्व तैसे. त्यांची जी दृष्टी आहे त्यांच्या दृष्टीने हे विश्व ब्रह्मरूपच आहे असं त्याला जाणीव होईल. आणि ब्रह्मरूपाने ते विश्वाकडे पाहत राहील. त्याला कोणत्याही प्रकारचा बरं वाईटपणा किंवा कोणत्या प्रकारचे दोष त्या जगामध्ये दिसणार नाही. आणि म्हणून जेव्हा आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मग भारताची फाळणी झाली. फाळणी झाल्यानंतर महात्मा गांधीने ते बॅरिस्टर जिनाला जेव्हा ते काहीतरी 55 कोटी रुपये आणि काही भाग भारताचा तुकडा एक बाजूला पाकिस्तान म्हणून दिला, तर त्यावेळेला त्या काळाच्या लोक होते तर त्यांनी महात्मा गांधीला अतिशय दोष दिला. हे सगळं चुकीचं केलं महात्मा गांधी. करायला पण आपण धर्माचा जर विचार केला तर त्यांची दृष्टी कशी होती? महात्मा गांधीची दृष्टी दयांची समता दृष्टी होते. त्यांची दृष्टी समजून आल्यामुळं महात्मा गांधीला हा बॅरिस्टर जिना मुस्लिम आहे किंवा हे पाकिस्तानात जे पाठवले, पाकिस्तान वेगळं केलं, हे मुस्लिम आहे हे दिसलेच नाहीत महात्मा गांधीला. म्हणजे तो आपल्यासारखं ते सगळं जग पाहत होता महात्मा गांधी. आणि तसं जर पाहत नसता तर नुसतं हुकमी नागरी पोरं पाहिल्यानंतर तुम्ही महात्मा गांधी जेव्हा विलायतेला होते तेव्हा त्याचे कपडे पाहिले असते, वकिलीचे कपडे, तर तो काळा कोट, काळी पॅन्ट, म्हणजे तो त्यांचा त्यावेळेचा जो पेहराव होता, तर तो पेहराव जेव्हा ते भारतामध्ये आले आणि उघडी माणसं पाहिल्यानंतर त्याला म्हणजे असं वाटलं की अरे मी तर इतके म्हणजे महागडे कपडे मी वापरतो आणि मी समाज कसा खरोखर त्यावेळेला लोक मुली घ्यायचे. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्ही सुद्धा मुली घ्यायचो, शाळेत वगैरे जात होतो आम्ही. आणि वडिलांचा फाटलेला रुमाल त्याचे 4 भाग करायचे, फाटलेल्या रुमालाचे 4 भाग करायचे. त्या 4पैकी 1 भाग आम्ही वापरत होतो शाळेत जाताना. म्हणजे एवढी या देशाची या समाजाची दयनीय स्थिती होती. हे दयनीय स्थिती पाहिल्यानंतर मग महात्मा गांधीला वाटलं की अरे म्हणजे हा ड्रेस काय कामाचा आपल्यासाठी. त्याने त्याग केला त्या देशाचा, ड्रेसचा त्याग केला. आणि मग एक फक्त पंचा धोतर आपल्या अंगावरती आडवे लावायचे आणि घुगडी फिरले होते.
म्हणजे इतकं व्यापक ज्ञान लोकमान्य टिळकांना होतं, पण ते कलीला मान्य नव्हतं, कलीला मान्य नव्हतं. आणि म्हणून प्रार्थनेला जात असताना त्याच्या हत्या झाली. आणि हे त्याच्यासाठी आहे की एवढी प्रार्थना केली, एवढं ते ज्ञान होतं, त्याच्या हत्या का व्हावी? म्हणजे कलीला हे करायचं आहे की आपल्याला परमार्थापासून, भगवान परमात्म्यापासून वेगळं करायचे, देवापासूनही वेगळं करायचं. जो भगवान परमात्मा आहे, जो निर्गुण आहे, निराकार आहे, जो कधीच आकाराला येत नाहीये, त्याचं तुम्हाला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपल्या मांडुकीवर तो बसलेले पाहिजे असं. आणि इतर देवांची तुम्हाला भक्ती करायची असेल, ब्रह्मदेवाची भक्ती करायची, विष्णूची करायची असेल किंवा भगवान शंकराची करायची असेल तर कधी तुम्हाला सहाय्य करेल, मदत करेल. आणि देवाला पण सांगेल याला वरते काहीतरी वरते जातं असं. आपल्याला तिथे जायचं नाही, आपल्याला एवढंच पाहिजे आहे की ते देखतील विश्वदैसे जो ज्ञानी आहे तो ह्या स्थितीपर्यंत पोहोचलेला आहे की मी जसा आहे तसं एक विश्व आहे. मी कसं आहे तर मी ब्रह्मरूप आहे आणि विश्वसुद्धा ब्रह्मरूप आहे. आणि इथपर्यंत पोहोचल्यानंतर आता आद्य शंकराचार्य ते काय सांगतात की जगमिथ्या, ब्रह्मसत्य जगमिथ्या, ब्रह्मसत्य आणि जगमिथ्या. तर संत हे त्याच्या पुढे गेले. म्हणजे जरी ते या ठिकाणी येऊन त्यांनी 6 शास्त्राचा अभ्यास करून शून्य मताचं खंडन केलं, धर्माच्या रक्षणासाठी आद्य शंकराचार्य अवतार झालेला आहे, पण तरी सुद्धा हे ब्रह्मसत्य आणि जगमिथ्या इथे सुद्धा उणीव आहे असं. आता संत त्याच्या पुढे जाऊन सांगतात की म्हणजे ब्रह्म झालंच नाही, मग ब्रह्म झालं नाही तर जग पण नाही. म्हणजे जेव्हा आपण ब्रह्माचं सत्यत्व पाहतो त्यावेळेला जगाचं मिथ्यात्व आपल्याला पाहता येईल. आता प्रकाश आहे, पण प्रकाशाला महत्व का आलं? काळो करून नाही का, सूर्य मावळला, रात्र झाली आणि म्हणून आपल्याला म्हणजे प्रकाशाचं महत्व कळलं. तसं एरवी आपण विचार केला नाही, सूर्याचा विचार केला तर सूर्याच्या ठिकाणी रात्री नाही आणि दिवसही नाही, दोन्ही नाही. त्याला माहीतच नाही, सूर्याला दोन्ही माहीत आहे, रात्र काय आणि दिवस काय. मग जो ब्रह्म झाला, ब्रह्मस्वरूपाला जो प्राप्त झाला, तर त्याच्या ठिकाणी हा भावच नाही की ब्रह्मसत्य आहे आणि जगमिथ्या आहे. म्हणजे सत्यमिथ्या हा भाव ब्रह्मपर्यंत जो पोचला त्याच्या ठिकाणी नाही. म्हणून ते देखते विश्वदैसे हे बोलणे काय असे नवलू येत. मावळी सांगते की हे नवल आहे. हे काय आहे? नवल आहे की जे ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाले त्याच्या बाबतीत मी काय बोलू, त्याच्या बाबतीत काहीच सांगता येणार नाही. कारण ते तत्व निर्गुण निराकार किंवा अव्यक्त निराकार असं तत्व आहे. ते अजन्म तत्व आहे, अरूप तत्व आहे आणि म्हणून अगुण तत्व आहे. आणि म्हणून त्या तत्वाविषयी मला काहीही बोलता येणार नाही अशी माऊली सांगते. परी दैव जैसे कौतिके काहीची दैने न देते विविधू हा ओळख न ओळखे भ्रांतीचे. त्याने पुढे सुंदर एक उदाहरण दिलेलं आहे की जो भाग्यवान आहे, बरीच माणसं भाग्यवान असतात की जन्मतः त्यांच्याकडं अब्जावधी रुपये आहेत, कोट्यवधी रुपये आहेत. म्हणजे गरिबी काय आहे, गरिबीची झळ त्यांना अगदी वडिलोपार्जित आजोबा पशुपासून नाही आहे. तरी दैव तैसे कौतुके काहीची दैव नव्हे. जे भाग्यवान लोक आहेत तर त्यांना दरिद्री काय आहे, दैन्य काय आहे, गरिबी काय आहे ही त्यांना कधीच आत्माला लागली नाही, पाहायला मिळाली नाही. का विविध आणि डोळतीय किंवा जो विवेकी पुरुष आहे, विवेकी कोण आहे? जो ज्ञानी, त्याला ब्रह्मस्वरूपाची ओळख झालेली आहे, तो विवेक हा नवळते भ्रांतीचे देवी. त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची भ्रांती म्हणजे भ्रम नाही आहे.
त्याचा भ्रम निराश झालेला आहे आणि भ्रम निराश झाल्यामुळं त्याला विवेकी हा शब्द वापरलेला आहे. आपण पाहतो की 7व्या दिवशी संध्याकाळी 7च्या नंतर तिकडे तिकडे आपण सप्ताहामध्ये पंक्ती लावतो. आता मी कितीवाला गेलो होतो तर तिच्या पंक्ती मला फार आवडल्या. म्हणजे त्या लाईट पंक्ती नाही का खाली बटन दाबलं का ती पेटली पंक्ती, म्हणजे कुणाला भाजायला नको, म्हणजे मेणबत्त्या नाही वाटल्या त्यांनी. तर त्या पण टेस्ट आणलं होतं. मला ते 10 रुपयाला किती रुपयाला मिळते ते मला माहीत नाही, पण 8 पंक्ती आणल्या होत्या आणि मग सगळ्यांना वाटल्या. नेमकी मलाच नाही दिली. मी सांगितले की 5 पंक्त्या वाटल्या. सगळे लोक मग लाईट बंद केली आणि मग वरतून ते बटन दाबलं, पण तरी पण ती शोभा नाही आली. म्हणजे त्या पंक्तीने तो मेणबत्तीचा प्रकाश नाही गेला. म्हणजे तो प्रकाश मेणबत्तीचा जो प्रकाश आहे तो ज्ञान स्वरूप प्रकाश आहे आणि व्यापक प्रकाश आहे. तो प्रकाश कसा आहे? ज्ञान स्वरूप आणि व्यापक आहे मेणबत्तीचा प्रकाश. आणि तिथे ते लाईटच्या इलेक्ट्रॉनिक त्या वाटल्या गेल्या तर त्याचा प्रकाश तो तिथे थांबला. म्हणजे पसरला नाही तो प्रकाश. तो तिथे थांबल्यामुळं जो आनंद प्रगट व्हायला पाहिजे तो नाही प्रगट. इथे सुद्धा की अविवेकाची आजळी विवेक दीप उजळली आणि योगी या कार्य दिवाळी निरंतर. म्हणजे ही अविवेकाची काजळी म्हणजे अविवेकाचा अंधार, भ्रांतीचा अंधार, भ्रमाचा अंधार, अविवेकाची काजळी विवेक दीप उजळली. असं म्हणजे विवेक रूपी दीप आणि त्या दीपाने अविवेकाची काजळी आपल्याला काय करता येईल? नष्ट करता येईल. आणि ती नष्ट झाली की योगिया काही दिवाळी निरंतर. दिवाळी म्हणजे आनंदाचा क्षण आणि निरंतर म्हणजे सतत. तो सतत त्या आनंदामध्येच राहील. कुठल्या विवेकाच्या प्रकाशाच्या सहाय्याने त्याला तो आनंद होईल. तो केव्हा होईल? की अविवेकाची काळजी केल्यानंतर. तसं या ठिकाणी माऊली सांगते की का विवेकू हा मोडके भ्रांतीचे विवेक जो आहे तो त्याला भ्रांतीच माहीत नाही, भ्रमच माहीत नाही. जसं सूर्याला अंधकार माहीत नाही, मग सूर्याला प्रकाश माहीत आहे का? सूर्याला अंधकारही माहीत नाही आणि प्रकाश सुद्धा माहीत नाही. तसं विवेक जो आहे त्या विवेकाला भ्रम काय, भ्रांती काय आणि अभ्रांती काय त्याला सुद्धा काहीच माहीत नाही. ना तरी अंधकाराची वाणी जैसा सूर्य न देणे स्वप्नी. पुढे आली की अंधकार जो आहे तो फक्त आपल्या ठिकाणी आहे, मनुष्य प्राण्याच्या ठिकाणी आहे. आता इतर जे प्राणी आहेत, उंदीर, मांजर, कुत्रा, गाय, बैल, हत्ती, घोडे वगैरे, तर त्यांच्या ठिकाणी हा असेलच असं नाही आहे की आता अंधार आहे. आता आपण त्या योनीत जाऊ तेव्हा आपल्याला कदाचित कळेल की अंधार आणि प्रकाश याच्यातील भेद फक्त मानवाच्याच ठिकाणी आहे. इतर जे प्राणी आहेत, माणसं काळोखात पण उड्या मारते, कुठे पडते, कुठलाही फिरतो. याचा अर्थ आपण फिरतो का? आपण अंधारात पडत जाऊ का कुठे पण? नाही ना. आपल्याला बॅटरीचा म्हणजे आधार घ्यावा लागेल, कंदिलाचा आधार घ्यावा लागेल. आपल्याला हे प्रकाश संपला की अंधार, हे आपले डोळे अंधारात काम देत नाही. असं म्हणजे तशी जे इतर जे प्राणी आहेत तर त्यांचे डोळे, त्या डोळ्यांना हा प्रकाश आणि हा अंधार हा भावच त्यांच्या ठिकाणी नाही आहे. तसं या ठिकाणी माऊली सांगते ना तरी अंधकाराची वाणी. म्हणजे आता आपण वाणी म्हणजे बोलणं, अंधकार अंधकार काळोख झाला हे सूर्याच्या ठिकाणी नाही आहे. सूर्य कधीच म्हणत नाही की आता काळोख झाला, आता अंधार झाला, चला आता झोपूया. आम्ही काय विश्रांती घेतो? तर आम्ही अंधारात कर्म करत नाही, काम करता येणार नाही आपल्याला अंधारात, म्हणून आपण विश्रांती घेतो. जर अंधारच नसता तर आपण कधीच विश्रांती घेतली नसती आणि मानवाच्या या शरीराला कधी थकवा पण आला नसता. म्हणजे थोडक्यात की थकवा काय येतो, आपल्याला थकवा काय येतो? तसं ग्रहण काळामध्ये
आपण ग्रहण काळामध्ये जेवण करायचं नाही, आपण काही वेद पाळतो ग्रहण काळात का, तर सूर्याला ग्रहण लागला तर सूर्य हा काही अंशी झाकला जातो आणि त्याच्यामुळं जंतूंचा प्रादुर्भाव वाढतो आणि जंतूंचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर ते जंतू आपल्या नाकाच्या द्वारे शरीरात जातील आणि आपल्याला एक विशिष्ट प्रकारचा आजार होऊ शकतो. म्हणून आपल्याला ते वेद पाळायचे. पाण्यावर ते जंतू पाण्यावर आक्रमण करतात किंवा आपण अन्न शिजवलं तर अन्नावर सुद्धा त्या जंतूंचा प्रादुर्भाव होईल. ते अन्न खाल्ल्यानंतर आपल्याला काय होईल, इजा होईल, बाधा होईल. म्हणून आपण वेद पाळतो. तर तसं नाहतरी अंधकाराची वाणी म्हणजे एकदा अंधकार झाला की आपण आपली कामं संपवून विश्रांती का घेतो, त्याचं हे कारण आहे. त्याचं हे कारण आहे की जेव्हा सूर्याचा प्रखर प्रकाश असतो, सूर्याच्या प्रखर प्रकाशामध्ये इतर जे जंतू आहेत ते जंतू नष्ट होतात आणि अंधकारात त्यांचा प्रादुर्भाव वाढतो. आणि म्हणून आपण घरामध्ये दरवाजा वगैरे लावून काय करतो, विश्रांती घेत असतो. आपण रात्रीचे जेवतो का कधी नाही जेवत. आता वास्तविक पाहता आपल्याला म्हणजे शास्त्राने सांगितलंय सूर्य मावळायच्या आत जेवण करा. आपल्याला सूर्य मावळायच्या आत भोजन करायचं रात्रीचं तुम्ही 3 वेळा खा किंवा 2 वेळा खा, पण 7च्या आतमध्ये आपल्याला जेवायचं आहे आणि सकाळी पण सूर्य उगवल्या नंतर आपल्याला जेवण करायचे सूर्य. म्हणजे दोन्ही वेळचं जेवण आपलं जे आहे ते सूर्यप्रकाशातच आपल्याला करायचे की जेव्हा जंतूंचा प्रादुर्भाव नसतो. तसं ना तरी अंधकाराची वाणी जैसा सूर्योनं देखील स्वप्नी. म्हणजे जागेपणी तर सूर्याला नाहीच दिसत अंधकार, पण सूर्याला स्वप्नात सुद्धा अंधकार दिसत नाही. म्हणजे स्वप्नात नाही याचा अर्थ हा आहे आणि मला स्वप्नात पण भीती वाटत नाही. स्वप्नात सुद्धा भीती न वाटणं म्हणजे इतका तो धैर्यवान आहे, इतका तो धैर्यवान आहे की आपल्याला स्वप्नात सुद्धा त्याची जाणीव होता कामा नाही कोणत्याही गोष्टीची. आता आपल्याला स्वप्नात जाणीव का होते, तर दिवसा आपण जे पाहतो, दिवसा आपल्या मनाच्या पटलावर जे रेखाटलं जात आहे तेच आपल्याला स्वप्नामध्ये म्हणजे ती म्हणपणे मनिवसे ते स्वप्नी दिसे. म्हणजे आपल्याला मनामध्ये जे भावलं ते स्वप्नाच्या रूपाने पुन्हा आपल्याला दिसायला लागलं रात्रीचे. तर तसं या ठिकाणी माऊली सांगते की ना तरी अंधकाराची वाणी जैसा सूर्योनं देखील स्वप्नी. म्हणजे अंधकार हा सूर्य स्वप्नात सुद्धा पाहत नाही किंवा स्वप्नात सुद्धा ते अनुभव घेत नाही किंवा स्वप्नात सुद्धा त्यांना हे जाणीव नाही आहे की अंधकार या विश्वामध्ये आहे. दुसरी बाजू आपण पाहिली तर अंधकार म्हणजे अज्ञान, जो ज्ञानी आहे. आता इथं माऊलीने सूर्याचं उदाहरण दिला की सूर्याला स्वप्नात सुद्धा अंधकाराची जाणीव होत नाही. तसं जो ज्ञानी आहे, जो ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झालेला आहे, त्याला अज्ञानरूपी अंधकार स्वप्नात सुद्धा त्याला दिसत नाही. हे जगात अज्ञान आहे, जगात अज्ञान आहे हे त्याला स्वप्नात सुद्धा त्याला कळत नाही. अज्ञान आहे म्हणजे तो जो ब्रह्मरूप झालेला ज्ञानी आहे त्याला संपूर्ण विश्वज्ञान स्वरूप आहे. जगात अज्ञान सुद्धाच राहिलेलं नाही. या स्थितीला तो ज्ञानी पोहोचलेला आहे. अमृत नायके काही मृत्यू कथा. जसं अमृत आहे, मग अमृत त्याला म्हणतात की ज्याला मृत्यू आलेला आहे. मृत्यू काय, पण मेलेल्या माणसाच्या मुखात जरी अमृताचा एखादा थेंब आपण टाकला तरी तो जिवंत होतो. म्हणजे अमृत जेवढी सांगते की मेलेली माणसं सुद्धा जिवंत करता येते. कारण रामायणामध्ये असे बरेच विषय आहेत. ते भुंगे अमृत आणायचे आणि ते पुन्हा राक्षसांवर शिंदायचे की मेलेले राक्षस पुन्हा जिवंत व्हायचे. म्हणजे अशी अमृतामध्ये शक्ती आहे असं. पण आता हे जे अमृत आहे तर एक अमृत आपण परमात्मा विचार केला तर ते नामामृत. अमृत म्हणजे काय,
तर नामामृत ज्याला प्राप्त झालं. आता अन्यथा आपण जर पुन्हा भागवताकडे वळलो नाही तर 33 कोटी देव सुखमुनींना सामोरे गेले, अमृताचा कलश घेऊन आले होते आणि सुखमुनींना सांगितलं की देवा तुम्ही असं करा, तुम्ही कुठे निघालात? तर म्हणे कथामृत राजा परीक्षितीला कथामृत मला श्रवण करायचे, कारण कथेचं अमृत हे कानावाटे श्रवण करायचे आणि अमृत जे आहे तर ते मुखाने श्रवण करायचे. कथा अमृत हे शास्त्रामध्ये आहे आणि अमृत हे घड्यामध्ये आहे. तो घडा घेऊन ते देव आले आणि त्यांना सामोरं गेले. त्यांना सांगितलं की तुम्ही राजा परीक्षितीचा उद्धार करण्यासाठी चालला, तर त्यांना मृत्यू येऊन राहिलेले 4 दिवसात, तर त्याच्याऐवजी आपण असं करूया, तो सर्वसत्ता धर्मशील राजा आहे, हे अमृताचा कुंभ घ्या आणि त्या राजाला नेऊन द्या, ते अमर होतील आणि कथामृत तुम्ही आम्हाला द्या, कथामृत आम्हाला द्या. अशी कोणी सांगितलं की अमृत आणि कथामृत याची कधीच बरोबरी करता येणार नाही. कथामृताने जीव मुक्त दशेला प्राप्त होईल आणि अमृत पिऊन फक्त जीव अमर दशेला प्राप्त होईल. आणि अमर म्हणजे कधीच मृत्यू नाही असं नाही आहे, मृत्यू हा अचल आहे. तरी आपण अमृत प्यालो, देव तर अमृताचेच श्रोते होते ना, अमृतच प्यायचे ना देव, पाणी पित होते देव, कारण अमृताची कली स्वर्गामध्ये आहे. अमृताची कली स्वर्गात पाणी नाही बाबा, स्वर्गात पाणी नाही आहे, प्यायचं असेल तर अमृतच प्यायचं. तरी पण ते खाली आलेच, असं काळांतराने त्यांना सुद्धा खाली यावं लागले. ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 वेळा इंद्राला मारावं लागलं, म्हणजे मृत्यूने कोणाला सोडलेलं नाही. पण अमृत नाही ते काही मृत्यू कथा, म्हणजे मृत्यूची जी कथा आहे, म्हणजे जीव मरतो हे अमृताला माहीत नाही. आणि अमृत आहे हे म्हणजे एक साधूची कल्पना आहे. अमृत असेल, परिस असेल, कामधेनू गाय असेल, चिंतामणी दगड असेल, तर ह्या ज्या गोष्टी आहेत, तर ह्या म्हणजे जे नाम आहे, तर नामाचं श्रेष्ठत्व करून देण्यासाठी या गोष्टी शास्त्राने काय केलेल्या आहेत, निर्माण केलेल्या आहेत. स्वर्गामध्ये अमृताचं तळं आहे. जर स्वर्गात अमृताचं तळं असतं तर अमेरिकेसारखा इतका म्हणजे महान देश की ते विमान घेऊन तिथे स्वर्गात गेले असते, तळ्यातलं सगळं अमृत खाली आणलं असतं, असं सगळं अमृत आणलं असतं. तर तळा म्हटलं की ते भरलेलंच आहे, तिथून आणलं असतं. मी नेहमी सांगतो की परिस्थिती आता सांगतात बघ ना, म्हणजे केदारचा जो भगवान शिव आहे तर तो परिसाचा आहे. तर त्याच्यावर सुद्धा आपण कधीच वक्तव्य करतो की तो भगवान जर परिसाचा असता तर विरप्पन वगैरे ते कशाला ते चंदनाची तस्करी करीत बसला असता, तिथे गेला असता. फक्त एवढी करमणी कापायची होती त्या देवाची आणि त्याला लगेच काय करतात, प्लॅस्टिक सर्जरी, एवढी करमणी कापून घ्यायची होती, प्लॅस्टिक सर्जरी करायची होती. आणि तिथे जी सिक्युरिटी असेल बंदोबस्ताला, त्यांना अब्जावधी रुपये द्यायचे होते. पैसे कोणाला नको आहेत, नोकरी गेली तरी चालेल, नोकरी गेली तरी चालेल, फक्त 1 कोटी रुपये त्याला नोकरी करायची कशासाठी, थोडं सांगायचं. तर ते तेवढं त्यांनी केलं असतं आणि एवढं पैसा आणला असता तर संपूर्ण जग सोडायचं केलं असतं, एवढा पैसा असं. पण सुद्धा सध्या जगामध्ये कुठेच उपलब्ध नाही. कामधेनू नावाची गाय पूर्वी होती, वशिष्ठ मुनींकडे होती, जमदग्नीकडे होती, सगळ्या ऋषीमुनींकडं ती कामधेनू नावाची गाय होती. पण ते जसे ऋषीमुनी गेले तेव्हापासून ती गाय पण बाद झाली. आता ती गाय नाही, कामधेनू नावाची गाय सुद्धा नाही आहे, परिस नाही. जेव्हा नवनाथ होते तर नुसतं म्हणजे गोरक्षनाथ ते एक नुसती लब्धी केली त्याने, तर संपूर्ण सोन्याचाच पर्वत झाला. म्हणजे आपल्याला त्याच्यातून फक्त एवढंच घ्यायचं आहे की सोन्याची वीट होती 10 ग्रॅमची, असे 100 ग्रॅमची पकडूया, तर ती सोन्याची वीट म्हणजे माया. ती माया त्या झोळीत असल्यामुळं ते
जंगलाला गेले की मच्छिंद्रनाथ बोला कुछ डर आहे, हे काही भीती आहे का, म्हणजे पुढे काय आपल्याला चोर भेटतील का, आणि चोर ही भेटून घेतील का, ही भीती त्याला होती. आता गोरक्ष विचार करायला की ही माझी माऊली मच्छिंद्रनाथ असे का म्हणते, कुछ डर आहे, कुछ डर आहे. आणि मग जेव्हा त्यांना थोडी लघुशंका आली आणि लघुशंकेला जाताना ती जोडी गोरक्षाकडे दिली, तेव्हा गोरक्षाने विचारलं की पाहू तर ये, कारण हे तर लंगोटीवर आहे, यांच्याकडे काहीच नाही आहे, मग डर कशाला विचारतात, कुछ डर आहे. मग त्यांनी पुढील काय करते, सोन्याची वीट होती, गोरक्षाने घेतली आणि ती विकत भेटून गेली. प्रवास सुरू झाला, पुढे जंगल आलं आणि मग पुन्हा मच्छिंद्रनाथ नेहमी जातात विचारतात, गोरख कुछ घर आहे. गोरक्षनाथ लगेच बोले, घर तो फेक दिया. काय सांगितलं, घर तो फेक दिया, घर तो फेक दिया. लगेच ते त्यांना म्हणजे आजकडे घर फेक दिया, लगेच जोडी काय तर मग लागले ना रडायला. मोह माया असं मला आणि ही तिन्ही बरं, म्हणजे मच्छिंद्रनाथ काही सामान्य नव्हते, हे तुमच्या आमच्यासाठी, हे तुमच्या आमच्यासाठी बरं का. गोरक्षाने मच्छिंद्राला आणि मायेपासूनही सोडविला एवढे कमी नव्हते मच्छिंद्रनाथ, पण ही श्री राज्यात जाऊन त्यांना माया दाखवायची होती, मच्छिंद्राला ही माया दाखवायची होती असं आहे. आणि म्हणून जर तो भेट द्या लागले ना रडायला. हा एक प्रसंग. दुसरं मेघनाथ वाढून आणला होता तो, त्याला संडास लागली, बेपण संडास लागली. मच्छिंद्राने सांगितलं की याला नदीवर ने आणि याला एकदम स्वच्छ करून धुवून पुसून एकदम वाढून घेऊन ये. आता गोरक्षाने नेला, खडकावर त्याला आपण गोधे आपटतो असा आपट केला, सगळं रक्त भंगार तो मेला, त्याची चांबडी काढली, त्याच्यावर टाकून तिथं चांबडी काढून आणली आणि जिथे ते होते तिथे ती वाड्यात टाकली होती. मच्छिंद्राने मिळणार काय आपली सूत्र आहे, आता त्याची चांबडी लागली रडायला पुन्हा. आता हे रडण्याचं ठरवत होता, हे रडणं सोडत असं हे आपल्यासाठी रडून दाखवलंय. प्रभू राम सीतेसाठी वेडा झाला व आपल्यासाठी राम वेडा नव्हता सांगायचं म्हणजे. आणि मग लागली तर रडायला मच्छिंद्रनाथ, मग लगेच त्यांनी मंत्राने तो मिळणार तयार केला. हा तुमचा घ्या बरोबर, रडू नका, घ्या तुमचा मिळणार. जसं ते सूर्य उदयाची वेळ होती आणि ते याच्यावर चढल्या पर्वतावर तिथे लघवी केली, संपूर्ण पर्वत सोन्याचा झाला आणि मग सांगितलं ले लो आपका मीठ तो फेक दिए ना, ले लो. आता पर्वत घेता येईल का त्या जोडीमध्ये. मला एवढं सांगितलं मिळाला. मच्छिंद्रनाथाला काय केला, मच्छिंद्रनाथाला द्वंद्वाचं मन चिंता, आपल्या ठिकाणी जी मनाच्या ठिकाणी जी चिंताग्रस्तपणा हो, चिंतेने आपल्याला पूर्ण खाल्लं आणि चिंतेमुळे आपण रोगाला बळी पडून राहिलेलो आहोत. प्रत्येक मनुष्य प्राणी, प्रत्येक जीव हा रोगाला बळी पडलेला आहे. त्या रोगमुक्त होण्यासाठी गोरक्षनाथाने सोन्याचा पर्वत केला, सोन्याचा पर्वत काढल्यानंतर ते कळलं. जसं अमृत नायके आणि मृत्यू कथा, अमृताला मृत्यू काय आहे हे माहीत नाही, सूर्याला अंधकार काय आहे हे माहीत नाही, तसं जो ज्ञानी आहे तर ज्ञानाला जन्म मृत्यूची कहाणी माहीत नाही आहे, ज्ञानाला अज्ञान काय ते माहीत नाही आहे. ज्ञानाला फक्त या विश्वात संपूर्ण विश्व एक ब्रह्मरूप आहे, ज्ञानरूप आहे, एवढं तो ज्ञानी जाणतो. हे असो संतापू कैसा चंद्रून स्मरे जैसा, भूती भेदून येणं ते तैसा ज्ञानी येते. या संपूर्ण श्लोकाचं सार शेवटच्या फक्त भूती भेदून येणं ते तैसा ज्ञानी येते एवढंच त्याचं सार आहे. हे असो संतापू कैसा, म्हणजे संतापू म्हणजे ताप, संतापू म्हणजे ताप, थोडक्यात उष्णता. चंद्रून स्मरे जैसा म्हणजे चंद्राला म्हणजे उष्णता काय आहे, ताप काय आहे हे चंद्राला माहीत नाही. तर चंद्राचा गुण आहे शीतलता.
चंद्र हा शीतळ असल्यामुळं त्याला ताप किंवा उष्णता काय आहे हे जसं चंद्राला माहीत नाही तसे माऊली सांगते भूती भेदून नेनती तैसा. हे संपूर्ण विश्व हे भूतात्मक आहे आणि या भूतांमध्ये भेद न जाणणे हा ज्ञानाचा गुण आहे. तो भेदात्मक भूमिका ही ज्ञानाच्या ठिकाणी नाही, तो अभेद रूपाने जाणतो ज्ञानी आणि म्हणून बुद्धी भेदून नेमकं तैसा ज्ञानिया जो ज्ञानी आहे त्या ज्ञानिया या स्थितीपर्यंत आपल्याला पोचायचं आहे आणि तिथपर्यंत पोचल्यानंतर आपल्याला ब्रह्मस्वरूपाला प्राप्त व्हायचे. आणि ब्रह्मस्वरूप म्हणजे आनंदाच्या डोळे, आनंद तरंग, आनंदाच्या अंग, आनंदाची ही स्थिती तुकोबा यांची झाली, ही स्थिती माऊली ज्ञानोबा यांची झाली, हे विष्णुजी घडलं. ही स्थिती जे 57 संत होऊन गेले प्रत्येक संतांची स्थिती होती. प्रत्येक संत ज्ञानी या संज्ञेपर्यंत पोहोचले आणि त्याच्यामुळं हे विश्व ज्ञानमय आहे, ब्रह्ममय आहे, एकच जात या विश्वामध्ये आहे. नाही का? कारण आपण जर ब्रह्म बीजती सकळी धर्म हजार एकही जाती. जगामध्ये हजारो धर्म आहेत पण जात फक्त एक म्हणजे मानव हीच एक जात आहे, जीव हीच एक जात आहे आणि ब्रह्म बीजती सकळी खेती. आणि या विश्वामध्ये शेती खेती हिंदी शब्द आहे. शेती फक्त एवढीच आहे की ब्रह्मबीज असं. आणि तो ब्रह्मबीजाचा साठोबा आपल्याला आपल्या जीवनात साध्य करण्यासाठी या भारतवर्षामध्ये, भारत देशामध्ये गावोगाव सप्ताहाची निर्मिती केलेली आहे. 1.5 दिवसाचा, 2.5 दिवसाचा, 3.5 नाही का 7.5 काही ठिकाणी तर मागे तर मोठेगावला 1 महिन्याचा सप्ताह होता थोडक्यात. तर हे जे सप्ताह करण्याची जे आपल्याला सध्या समाजाला एक गरज भासलेली आहे त्याचं हे कारण आहे की आपल्याला ब्रह्मस्वरूपाकडे जायचं आहे, ब्रह्मस्वरूपाचे भोगी लावून घ्यायचे आणि ब्रह्मस्वरूप होऊन संपूर्ण विश्व ब्रह्मरूप आहे इथपर्यंत पोहोचून आता नाही येणे जाणे सहज तुमच्याकडे बोलणे आपल्याला जन्म मृत्यूच्या रहाटीवर विजय मिळवायचा आहे. आणि म्हणून ज्ञान निर्भूत कर्मशः म्हणजे आपल्याला नामस्मरणाने आपण पूर्व आयुष्यामध्ये केलेले जे पाप आहे ते पापाचे गुढी करून आणि आपल्या ते ज्ञान प्राप्त करून मृत्यूची जन्माची राखी चुकायचे एवढं करून आपली सेवा या ठिकाणी माऊली प्रभाकर महाराज यांच्या चरणी समर्पित करूया.